नमस्कार. नुकतीच मोदींची सभा झाली आणि मोदींचं वातावरण निर्माण झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. परंतु त्याच वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर त्यांच्यातल्या अंतर्गत लाथाळ्या पक्षांतर्गत वारंवार वरती येऊ लागल्या. एकीकडे कांद्याचा प्रश्न उफाळतोय तर त्या प्रश्नावर सरकारविरुद्धचं वातावरण पेटवण्यामध्ये विरोधी पक्ष अयशस्वी ठरतात का अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचं यश महाराष्ट्रात येईल का हाही एक प्रश्न महत्वाचा आहे. त्या सगळ्यापेक्षा सुद्धा येत्या 8 ते 10 दिवसात मराठा आरक्षणावर नेमलेल्या राणी समितीचा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्याकरता लागणारं सर्वेक्षण सरकार करत आहे. या सगळ्या गोष्टींवर बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथरावजी मुंडे. गोपीनाथरावजी, आपलं स्वागत. पहिला प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाकरता या सरकारनं राणे समिती नेमलेली आहे. त्या राणे समितीची वैधता काय आणि या मराठा आरक्षणावर आपल्या पक्षाची भूमिका काय? मुळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेली 15-20 वर्षे सरकार आश्वासनं देत आहे आणि मराठा समाजाची आम्हाला आरक्षण मिळावे अशी अनेक वर्षाची मागणी आहे. त्याबद्दल जे ओबीसीसाठी जी कमिटी होती तिच्याकडून रिपोर्ट सकारात्मक येऊ शकला नाही म्हणून राणी समितीची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे ही राणी समिती राज्यभर तिने जाऊन लोकांचं मत आजमावून घेतलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा राणी समिती समोर जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे राणी समितीचा अहवाल काय येतो तो बघूया. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नाही. पण मग ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता कसं येणार? कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याला माहिती आहे. देता येऊ शकतं कारण मुळामध्ये 2 प्रकारचे आरक्षण आहेत. एक इकॉनॉमिकली बॅकवर्डला आरक्षण आपल्या राज्यात नाही आहे आणि दुसरं आहे सामाजिक दृष्ट्या मागासले पण. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाला 27% आरक्षण हे मंडल आयोगाने दिलेलं आहे आणि हे आरक्षण 3 प्रकारचं आहे. एक शिक्षणात आरक्षण आहे, दुसरं नोकरीत आरक्षण आहे आणि तिसरं राजकारणात आरक्षण आहे. तर आमचं म्हणणं आहे की मराठा समाज सुद्धा खूप मागासलेला आहे आणि मराठा समाजात सुद्धा मागासलेली मुलं आहेत, त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शैक्षणिक आरक्षण द्यावं, नोकरीविषयक आरक्षण द्यावं, पण पॉलिटिकल आरक्षणाची गरज नाही आहे. कारण त्याला दाखला कुठला मिळणार? त्यांना जर एकदा ओबीसीचा दाखला मिळाला तर सर्वच ठिकाणी ओबीसीचा दाखला नाही, कारण त्याला ओबीसी अ ब क ड करता येतं. आताचं जे ओबीसीला आरक्षण आहे ते अ मध्ये येईल, दुसऱ्या प्रकारचं आरक्षण जाईल ते ब देईल. ओबीसी बी, ओबीसी ए, ओबीसी ए च्या ह्या सवलती, ओबीसी बी ला त्या सवलती. असं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडं व्हीजीएनटीला अ ब क ड आहे, त्यामुळं जे ब मध्ये त्याला क चं आरक्षण मिळत नाही, क मध्ये त्याला ड चं आरक्षण मिळत नाही. अशाच प्रकारचा प्रयोग राजस्थानमध्ये सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये भटक्या विमुक्त समाजाला त्याच्यामध्ये अ ब क ड असे वर्ग आहेत आणि त्याला वेगवेगळे सर्टिफिकेट मिळतं. खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, सराफ आयोग असेल, भाटी आयोग असेल, नॅशनल कमिशन असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्यांचे निकाल तर आपल्याला माहिती आहेत की जे अशा प्रकारच्या मराठा आरक्षणाच्या संपूर्णपणे विरोधात गेलेले दिसतात. नाही, मुळामध्ये ते कुणा मराठा समाजाच्या आरक्षणाला नाही, आरक्षण देणे हा सरकारचा अधिकार आहे पहिल्यांदा. तर मराठा समाजाला आरक्षण देऊन त्याला कोर्टाने थांबवले असं झालेलं नाही, असं कुठंच झालेलं नाही. मुळामध्ये ते जे महाराष्ट्र सरकारने ओबीसी संबंधी समिती नेमली त्याचे ते अहवाल आहेत. कोर्टाने अजून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि कारण आरक्षण दिल्यानंतर त्या निर्णयाबद्दल कोणी दाद मागतील कोर्टात, परंतु आरक्षणच दिलं नाही तर ते कोर्टात जाऊन रद्द होईल या भावनेने घाबरून न देणं ह्याचा अर्थ त्यांना न्याय नाकारण्यासारखा आहे. पण 2004 साली आघाडीच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या त्याचा उल्लेख केला गेला होता. आता 10 वर्ष होत आली, अजूनही अशा प्रकारचं आरक्षण आपल्याकडे आलेलं नाही. काय सांगाल तुम्ही? याचं कारण आहे मराठा समाजाला नेहमीच आश्वासनं द्यायचे, निवडून न्यायचं, एवढंच गणित आहे. आता निवडणूक आली म्हणून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे. केवळ तुम्हाला आरक्षण देतो म्हणून 2 निवडणुका राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत, काँग्रेसने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाचा विश्वासघात केला. गौण मत आहे, निवडणुका जिंकण्यासाठी कोणाला न्याय नाकारणं तर योग्य नाही. निवडणुका जिंको किंवा हारो, निवडणुकीचा मुद्दा नाही, समाजाला न्याय देण्याचा मुद्दा आहे आणि त्या समाजाला न्याय देण्याच्या घोषणा करायच्या, जाहीरनाम्यात लिहायचं आणि प्रत्यक्षित मात्र द्यायचं नाही, हे योग्य नाही. निवडणूक ते हरवत किंवा जिंकवत, निवडणुका हारणं जिंकणं केवळ त्या मराठा समाजाच्या आरक्षणावर अवलंबून नाहीये, पण निवडणुकीच्या आधारावरती आरक्षण देणं हे मात्र अयोग्य आहे. मराठा समाजाचे लोक मागासलेले आहेत आणि त्यांना शैक्षणिक आणि ह्या सवलती देणं आवश्यक आहे नोकरीविषयक, त्यासाठी आरक्षण जरूर द्यावं. पण राजकीय आरक्षणाची गरज का नाही? कारण मराठा समाजाचे 200 आमदार आहेत
सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे नॉन साखर कारखाने आहेत, शिक्षण शेतकऱ्यांच्याकडे आहे. पॉलिटिकली त्यांना न्याय मिळत नाही असं म्हणत नाही. आरक्षण त्याच्यासाठी असतं ज्याला न्याय मिळत नाही. राजकीय दृष्ट्या मराठा समाजाला इथं न्याय नाहीये का? आहे. उलट नव्हे तर इतर समाजाला त्याच्याबद्दल न्याय नाही म्हणून ओबीसी आरक्षण आहे. परंतु समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा गुणांकन केलं आणि 23 पैकी 13 गुण मिळाले तर त्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात येतो, त्यावेळेला बीड आणि जालना सोडलं, त्या सुद्धा अगदी टेक्निकली स्पीकिंग बीड सोडलं तर 13 गुण कुठल्याही जिल्ह्यामध्ये मिळालेले नाहीत. त्याबद्दल काय सांगाल मग? नाही, मुळामध्ये राणे समिती काही गुणवत्तेच्या आधारावर काही आरक्षणाचा विचार करीत नाही. गुणवत्तेच्या आधारावरती ह्या ओबीसीच्या कमिटी जी सरकारने नेमलेली असते ती सगळ्या जातीला आरक्षणामध्ये घालायच्या की नाही त्याच्या संबंधी निर्णय करते. तर त्यामुळं मी सांगितलं की आणि सरकारला तो राईट आहे. समजा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तर जाट समाजाला त्यांनी डायरेक्ट कॅबिनेटचा निर्णय घेऊन आरक्षण दिलं ओबीसीचं. त्यामुळे सरकारला कमिटीच्या वर अधिकार आहेत ना. कमिटीने शिफारस केली वा नाही केली म्हणून आरक्षण देण्याचे संबंध आपल्या इथे या राज्यामध्ये विलासराव देशमुख असताना या ठिकाणी येलम समाजाला आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षण द्यायचं की नाही सरकारचा हा डिसिजन हा सरकारला घेता येतो, तो सरकार घेत नाही, हा मुद्दा आहे. पण तुमच्या युतीत भागीदार असलेल्या शिवसेनेचा मात्र अशा प्रकारच्या मराठा आरक्षणाला विरोध आहे. आता हा विरोधाभास तुम्ही कसा पेलला? मुळामध्ये शिवसेनेने कुठल्याही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. शिवसेनेचा एकूणच आरक्षणाला विरोध आहे. ही त्यांची शिवसेना प्रमुखांनी घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे त्यांचा विरोध कोणा एका समाजासाठी नाही आहे. आरक्षणाच्या ऐवजी इकॉनॉमिकली बॅकवर्डनं आरक्षण द्यावे, कुठल्या का आधाराने होईना. मग इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून सुद्धा आरक्षण दिलं जाऊ शकतो. कुठल्या का आधाराने होईना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. आता कसं करायचं, कशा पद्धतीने द्यायचं हा सरकारची भूमिका आहे. परंतु आम्ही एक सांगतो की विरोधक म्हणून आम्ही सरकारने मराठा समाजाला जर शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण दिलं तर त्याला आमचा विरोध नाही आहे. असं एक चित्र रंगवण्यात येतं की माझा आणि भुजबळाचा त्याला विरोध आहे. पण एवढं नक्की नाही. आमचं एवढं की ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षण हिरावून घेऊ नये. म्हणजे ओबीसीचं आरक्षण जे आज आहे त्याला हात लावू नये, त्याला हात न लावता द्या. या आरक्षणामध्ये जर डायरेक्ट ओबीसीचं म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मग राजकीय सवलती त्यांच्या जातील. त्यामुळे आताच्या ओबीसीला असंच ठेवून बी आरक्षण द्या, त्याच्यामध्ये द्या 10-15 काय द्यायचं, 15% नोकरीत, 15% शिक्षणात, ते वेगळं आरक्षण देऊ शकतात. ते राजकीय आरक्षण देऊ नये. आताचं ओबीसी 1 ओबीसी 2 करा आणि त्यांना आरक्षण द्या. आपण मोदींविषयी बोलू. मोदींची एवढी प्रचंड मोठी सभा झाली, त्या लाखाची गर्दी झाली, परंतु त्या संपूर्ण सभेमध्ये त्यांनी कुठेही सेनेचा उल्लेख सुद्धा साधा केला नाही. मुळामध्ये मी सांगितलं की त्यांनी एनडीएचा उल्लेख केला. एनडीए इन्क्लुडेड शिवसेना नंबर 1. आता शाब्दिक छल करायचा असेल तर करता येईल. दुसरं म्हणजे आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा उल्लेख केला. त्याच्यानंतरच त्यांचं भाषण होतं, त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही. कारण पक्षाची भूमिका राजनाथ सिंगनी सगळ्या समाजासमोर मांडली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या बद्दल गोपीनाथराव बरोबर आहेत. मी अशा करता हा प्रश्न विचारतो की त्यानंतरच्या आलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काहीसा त्याबद्दलचा एक नाराजीचा सूर आपल्याला दिसलेला आहे. मी सांगितलं की सामनाचा अग्रलेख तर काही वाचला नाही, परंतु मी एवढंच सांगू शकतो समजा लिहिला असेल त्याने, परंतु त्यांना काही लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु नरेंद्र मोदींना शिवसेना प्रमुखाबद्दल आदर आहे ह्याची मला माहिती आहे. नरेंद्र मोदी शिवसेना आपला खरा मित्र मानतात. नरेंद्र मोदींची आणि उद्धव ठाकरेंची माझ्या सोबत समोर भेट झालेली, त्यामुळं शिवसेनेच्या बद्दल त्यांना आदर आहे, शिवसेना प्रमुखाबद्दल त्यांना आदर आहे. आणि एखाद्या सभेत एनडीए आमचा विजयी होईल म्हटले, भाजपचं तरी कुठं नाव घेतलं, एनडीए विजयी होईल म्हटले. ते एनडीए इन्क्लूड भाजप, एनडीए इन्क्लूड शिवसेना. त्यांनी यावेळी एक इंटरेस्टिंग घोषणा दिली ती म्हणजे व्होट फॉर इंडिया. पूर्वी आपल्या पक्षातर्फे जेव्हा प्रचार व्हायचा तेव्हा घोषणा असायची, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आता तुम्ही व्होट फॉर इंडिया असं म्हणताय, एकीकडे शौचालयांची गरज देवालयापेक्षा जास्त आहे असंही विधान केलं जात आहे. नेमका काय स्ट्रॅटेजी? मुळामध्ये नरेंद्र मोदी एनडीएच्या कार्यक्रमावर भाजप निवडणुका लढवते. गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुकामध्ये जो हिंदी हित राज अशी घोषणा एनडीएने दिलेली नाही. त्यांनी असं म्हटलं की पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि कोणा एका पक्षाला व्यक्तीला वोट करा. कारण नरेंद्र मोदीला खालून घोषणा देत होते, लोक भाजपला मतदान द्या असं घोषणा करू लागले. त्यांनी सांगितलं की माझ्यापेक्षा पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि देश घडवण्यासाठी मत द्या, वोट फॉर इंडिया. मला वाटतं की त्यांच्या या भूमिकेचं आपण स्वागत करायला पाहिजे की भारतात समृद्ध सशक्त भारतासाठी मतदान करा, हे त्यांनी म्हटलेलं आहे.
आता एकीकडे ते एवढी सर्वसमावेशक व्यापक भूमिका घेतात, तर दुसरीकडे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर काय होतंय पाहतोय. ठाण्यामध्ये लेले वाघुले पाटणकर यांनी काय केलं, किंवा जी ऑडिओ क्लिप आम्ही दाखवली त्याच्यामध्ये राज पुरोहित राजस्थानमधल्या बंडखोरांना काय सल्ला देत होते, काय प्रकारची भाषा वापरत होते, या सगळ्यामुळे पक्षाची प्रतिमा ग्राउंड लेवलला किती मलिन झाली आणि हे सगळं किती खिळखिळ झाले याची जाणीव आहे आपल्याला. मला मी सांगितलंय की छोटे मोठे मतभेद आणि छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक पक्षात खालच्या पातळीवर असतात, पण मला हे सांगायचं आहे की जे ठाण्यामध्ये घडलेलं आहे त्याच्यात भाजपचा एक कार्यकर्ता फुटला आणि त्याने विरुद्ध वोट केलं. अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, तरी आमची युती घट आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई केलेली आहे. त्यामुळं शिवसेना भाजपच्या मतभेदामुळे ते झालेलं नाही किंवा भाजपच्या मतभेदामुळे झालं नाही. तर यापूर्वी काही ठिकाणी गेल्या वर्षी आमचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन औरंगाबादमध्ये शिवसेनेने मत दिलं नाही म्हणून आमचा पडला. त्यामुळं अशा घटना घडत असतात. त्यामुळं छोट्या छोट्या घटना आहेत, परंतु त्या व्यक्तीने आमच्याशी बगावत केलेली, ती पक्षाने शिवसेनेशी केलेली बगावत नाही किंवा भारतीय जनता पार्टीत काही याबद्दल संघर्ष नाही. भाजपचं मत होतं की शिवसेनेला मत दिलं नाही आणि ज्याने दिलं नाही त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे आम्ही तिथे उपमहापौराचा राजीनामा घेतलेला आहे आणि ज्यांनी ही कृती केली त्याच्यावर ऍक्शन घेतलेली. महायुतीचे आपण पुरस्कर्ते आहात आणि महायुतीमध्ये मनसे असावी अशी भूमिका आपण मांडलेली होती, त्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते. या क्षणाला आत्ता आपण जेव्हा मुलाखत करतोय त्यावेळेला निवडणुका 2.5-3 महिन्यावर आलेल्या दिसत आहेत आपल्याला. अजूनही आपण मनसेच्या संपर्कात आहात महायुतीसाठी? नाही. आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय मिळूनच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. आता मनसे किंवा शिवसेनेचा कोणताही संवाद घडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील नाही. हे जर मनसे आणि शिवसेनेला एकत्र यायचं असेल तर ते राज आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय करायचा आहे. भारतीय जनता पार्टी ते एकत्र आणण्यासाठी कोणताही प्रयत्न करीत नाही आणि मी प्रयत्न 2 वर्षे केले, ते पण मी प्रयत्न आता करत नाहीये, कारण निवडणुका इतक्या जवळ आहे. लोकांच्या मध्ये कन्फ्युजन करण्याचं कोणतंही मला कारण नाही. आता तरी निवडणुकामध्ये आम्ही तिघं एकत्र येऊन लढणार आहोत. एकीकडे सरकार विरोधी वातावरण ज्या प्रमाणात पेटायला पाहिजे त्या प्रमाणात पेटताना दिसत नाही. त्याची निष्पत्ती म्हणजे धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये आणि अकोल्यामध्ये आपल्याला काँग्रेस, एनसीपी आणि भारिपा आलेलं दिसतं. एक प्रकारे कांद्याचा प्रश्न असेल, जेवढा ऊसाचा प्रश्न आपल्याकडे लावून धरला गेला होता तेवढाच कांद्याचा लावून गेलेला दिसत नाही. युतीच्या आणि नंतर आघाडीच्या दोन्ही काळातही कांद्याचा प्रश्न आहे तसाच राहिला आहे. सरकार विरोधी वातावरण पेटवायला आपण कमी पडतोय? नाही. मुळामध्ये ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आम्ही 5 वर्ष सत्तेत होतो तरी 10 जिल्हा परिषदेपेक्षा जास्त जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आल्या नव्हत्या, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी रुटेड आहे. ह्या लोकल लेवलच्या निवडणुका असतात, तरी सर्व निवडणुकामध्ये भाजप हे मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त निवडून आले, कुठेही मायनस झालेली नाही. सत्ता स्थानी गेलो नसतो, पण आमचे 3 होते धुळ्यात, आता 12 झाले. त्यामुळे सगळ्या ठिकाणी भाजपमध्ये 2-3 पटीने वाढ झालेली, पण आम्ही बहुमतापर्यंत पोहोचलेलो नाही. परंतु लोकांचा जनमताचा कौल आमच्या बाजूने येतो हे त्याचे निष्कर्ष आहेत. आणि एक ठिकाणी म्हणजे त्यांना बहुमत मिळालेलं नाही, ह्याच्यामध्ये सुद्धा नगरमध्ये 1-2 मताचा अंतर आहे. त्यामुळं या ठिकाणी ही परिस्थिती आहे. आणि आंबेडकर अकोल्यात पूर्वीपासूनच गेली 15 वर्ष निवडून येतात, त्यात काही नवीन नाही आहे, पण सेकंडवर भाजपच आहे तिथे. त्यामुळे भारतीय जनता या सगळ्या ठिकाणी आपली पिछेहाट झाली असं आपल्याला नाही. आपण दिल्लीकडे जाऊया. दिल्लीमधलं आपचं यश महाराष्ट्रामध्ये ते आता आणू इच्छित आहेत. महाराष्ट्र हे आमचं टार्गेट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपचा मुकाबला महाराष्ट्रात आपण कसा करणार? मुळामध्ये आप आता सगळ्या देशभरातच निवडणुका लढवतील, त्यामुळे त्यात काय त्यांना निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. परंतु दिल्लीची गोष्टच निराळी होती, कारण दिल्लीमध्ये मुळामध्ये 2 मोठी आंदोलनं झाली. एक अण्णा हजारेंचं सरकारने जनलोकपालाबद्दल त्यांना चुकीची अरेस्ट केली, त्यांची जेलमधून सुटका झाल्यास एक मोठी मिरवणूक निघाली आणि तिथे जवळजवळ 20 दिवस संपूर्ण दिल्लीमध्ये लाखो लोक राम मैदानावर यायचे. आणि त्याचा परिणाम त्यावेळी केजरीवाल हे त्याचे संचालक होते, केजरीवालला त्याचा लाभ झालेला आहे दिल्लीमध्ये. नंबर 1. दुसरं, काँग्रेसच्या शीला दीक्षित विरुद्ध प्रचंड नाराजी होती, निर्भयाची केस, त्याची निर्भय सगळ्याचा त्या परिणाम आपला त्याचा लाभ झालेला आहे. हाच लाभ भाजपला का नाही मिळाला हा प्रश्न आहे. नाही, मी सांगितलं की हे भाजपला मिळाला, भाजप लार्जेस्ट सिंगल पार्टी मिळाला नाही. बरोबर आहे, ऐका ना, परंतु तुम्हाला बहुमत नाही मिळालं. भाजप 16 वरून 32 वर गेली ना, लाभ कसा नाही मिळाला? आणखी 2 जागा मिळाल्या तर आम्ही बहुमतात गेलो असतो ना. भाजपलाच लाभ मिळालाय. काँग्रेस
कुणाच्या अगेन्स्ट आली? काँग्रेसच्या ज्या जागा कमी झाल्या त्या आपल्या मिळाल्या, आमच्या जागा तर वाढल्या. तर भाजप कमी झालेलं नाहीये, भारतीय जनता पार्टीला त्याचा लाभ झालेला आहे. पण मी सांगितलं की आम्ही जनलोकपालावर काय आम्ही आंदोलन नव्हतं केलं, त्यामुळे दर कमी करू, भाज्याचे ते दर होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला जे अर्थशास्त्र कळतं त्यामुळे ते अवघड आहे. होईल, जगात काही होऊ शकतं, नाही होऊ शकतं. मी त्यांच्याबद्दल मी काही आत्ताच निष्कर्ष काढू इच्छित नाही. पण उद्या येणाऱ्या पण मला असं सरकारला वाटतं आपण की शुभेच्छा आपला देत आपण आहे. सत्ता चालवण्याची संधी दिली पाहिजे. ते कसे चालवतात त्यानंतर प्रतिक्रिया देणं. आता तर मी शुभेच्छा देतो त्यांना की त्याने अर्धे दर करावेत विजेचे आणि सगळे, आणि त्यामुळे आपचा प्रभाव काही महाराष्ट्रात पडेल असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात त्यांचं काहीही काळ चालणार असं नाही. काही काळ नाही म्हणणार नाही की आप निवडणुका लढवतील, आणि त्याचा मी सांगितलं की निवडणुका तर सगळे लढवू शकतात, त्यात काय विशेष आहे. भारतीय जनता पक्षाची पण पहिली मी यादी सांगितलं की 4 महिने आप कसं काम करतं त्याच्यावर सुद्धा लोकसभेत लोक त्यांना मत देतील ना. साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका लागायला हव्यात. त्याच्या आधी आपण लोकसभेच्या उमेदवारांची तुमची काहीतरी यादी जाहीर करणार का? आम्ही आता म्हणजे सेकंड वीक और थर्ड वीक मध्ये आम्ही ह्या आत्ताच्या जानेवारीच्या 50% उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत. हे होते गोपीनाथराव मुंडे. आप सरकारला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं स्थान मिळणार नाही, तर केजरीवाल कसं काम करतात यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी हे सगळे दिलेली आश्वासने ती पूर्ण करून दाखवावी. ती कशी करतात हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, परंतु त्या आरक्षणातल्या नेमक्या कोणत्या गोष्टींवर पाठिंबा आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केला. तर महायुतीचे प्रयत्न आता आपण करत नसल्याची निसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिलेली आहे. उसाच्या आंदोलनाप्रमाणे कांद्याचाही प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तोही आम्ही लावून धरत आहोत. ज्या महानगरपालिका ज्या जिल्हा परिषद आमच्याकडनं गेल्या तिथे उलट आमचं बळ वाढलेलं आहे आणि दिल्लीत सुद्धा आमचं बळ वाढलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे लोकसभेच्या. गोपीनाथराव, आज अत्यंत व्यस्त कामकाजात सुद्धा आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी जो वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण शुभेच्छा, झी न्यूजलाही पण शुभेच्छा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.